तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापासून महाराष्ट्र सेट संदर्भाचे आपल्याला अनेक सारे कमेंट्स पाहायला मिळालेले आहेत की बरेच विद्यार्थी जे आहे सेट परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांना जे आहे परीक्षा पॅटर्ननुसारचे संपूर्ण काही अतिशय महत्त्व आणि अति संभव प्रश्नांची सिरीज पाहिजे होती. तर मित्रांनो, आपण आजपासून जे आहे महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी मित्रांनो संपूर्ण काही अतिसंभव अति महत्त्वाचे मित्रांनो प्रश्न सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पेपर 1ची तयारी या ठिकाणी मित्रांनो जे की करायला मिळणारी आहे. ॲज पर युअर सिलेबसनुसारचे आपण सर्व क्वेश्चन यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत व त्यासोबतच जेवढे काही PYQ क्वेश्चन पेपर झालेले आहेत ते देखील मित्रांनो या ठिकाणी आपण ॲनालिसिस करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही सेट परीक्षेची तयारी करत असाल तर फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यानंतर आपला टेलिग्राम ग्रुप देखील त्यानं जॉईन करून घ्या मित्रांनो. त्या ठिकाणी देखील आपण तुम्हाला संपूर्ण काही महत्त्वपूर्ण PDF व त्या ठिकाणी अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर आजचा आपला व्हिडिओचा भाग हा 1 आहे, ज्यामध्ये आपण हे प्रश्न पाहणार आहोत. तर सुरू करू व्हिडिओ आणि पाहू यामधले काही आपण IMP स्वरूपाचे प्रश्न. तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय म्हणतो पहा. संशोधकाच्या ताई डॅश असलीच असेल पाहिजे. तर या ठिकाणचा हा प्रश्न आहे. तर काय जे आहे जे की असायलाच पाहिजे संशोधकांच्या ताई. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, संशोधन अभियोक्ता, जे की असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, जे काही संशोधकाच्या ताई. तर हे क्वेश्चन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये देखील ट्रान्सलेट करून मिळू शकतात, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पण आपण या ठिकाणी फक्त जे आहे मराठीमधले या ठिकाणी प्रश्न जे की आपण कव्हर करणार आहोत. तर यामध्ये PYQ व एक्सपेक्टेड असे दोन्ही स्वरूपाचे प्रश्न जे आहेत जे की पाहणार आहोत. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे. तर यापैकी तर कोणती गोष्ट आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, युनिकोड. हे जे आहे जे की सर्वात जे काही उपयोगी गोष्ट आहे जे काही मजकूर लिहिण्यासाठी, पर्याय नंबर याचं सी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल, जे की युनिकोड हे जे आहे ते येणारं असेल. आणि मित्रांनो, उद्यापासून म्हणजेच की 5 जुलैपासून आपली सेट परीक्षेची जी संभाव्य टेस्ट सिरीजची बॅच आहे ती देखील मित्रांनो जे की सुरू होणारी आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून परिपूर्ण परीक्षा तयारी करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिलेली आहे आणि त्यामध्ये आपण डिस्काउंट प्राईजमध्ये 499 मध्ये संपूर्ण काही तुम्हाला वेळापत्रकानुसार टेस्ट सिरीज आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला रेग्युलरली टेस्ट मिळतील, ज्यात तुम्हाला संपूर्ण प्रश्नांचं ॲनालिसिस व त्यासोबत तुमची रँक वगैरे सर्व काही मित्रांनो तपासता येणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना सेट परीक्षेसाठी स्पेशली आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण अपडेट मिळतील व एक खऱ्याखुऱ्या पेपर पॅटर्नचा मित्रांनो त्या ठिकाणी सराव देखील करायला मिळणार असेल. जर मित्रांनो तुम्हाला पेपर एक चांगल्या प्रकारे जर अभ्यास करून क्रॅक करायचा असेल तर लगेचच्या लगेच जॉईन करा आणि सर्व मित्रांनो परीक्षेत तुम्ही त्या ठिकाणी तयारीला लागू शकता. त्यानंतरचा प्रश्न 3 काय म्हणतो. डॅशच्या मते संप्रेषण म्हणजे 2 व्यक्तींमधील अकलंक्षम माहितीचे देवाणघेवाण होय. तर कोणाच्या मते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, G ब्राऊन यांच्यामध्ये थोडक्यामध्ये हे आहे, म्हणून पर्याय नंबर याचं बी या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 4 असा आहे. स्वयं हा उपक्रम डॅश विकसित केलेला आहे. तर स्वयं हा जो उपक्रम आहे तो कशासाठी विकसित केलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, जे की वरील सर्व विषयांसाठी, म्हणजेच काय तर तांत्रिक विषयांसाठी, मानवी विषयांसाठी आणि व्यवस्थापन विषयांसाठी जे आहे जे की हे जे आहे उपक्रम विकसित केला गेलेला आहे, म्हणून पर्याय नंबर याचं डी या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे. अभिनत्व हे मानवी व्यक्तिमत्वाचे अन्य साधारण वैशिष्ट्य असून ते नैसर्गिक, संचित आणि ऊर्जित गुणांना युक्त आहे. या ठिकाणचा असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय होईल. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर जे की डी, पूर्वार्धक चूक आणि उत्तरार्ध बरोबर, हे जे आहे या ठिकाणी जे की याचं उत्तर होणारं असेल, ज्यामध्ये आपण पाहिलं तर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला. मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था डॅश या नावाने ओळखल्या जात. तर कोण्या नावाने जे आहे ते ओळखल्या जात मोगल काळामध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, मदरसा, जे की मदरसा या नावाने जे आहे थोडक्यामध्ये त्या काळामध्ये जे की उच्च शिक्षण संस्था ओळखल्या जात होत्या. कोण्या. तर मोगल काळामध्ये. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे. कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण डॅश प्रकारचे असते. तर कोण्या. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, जे की अंतर्गत प्रकारचं त्या ठिकाणी जे की जे संप्रेषण जे आहे ते असते, म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा आपला 8वा असा आहे. विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात डॅश असे म्हणतात. तर काय म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की पर्यावरणशास्त्र असं जे आहे ते त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी
डॅश ही जास्त योग्य पद्धत आहे, तर कोणती जी पद्धत जी आहे जी की योग्य पद्धत आहे, तर याचं उत्तर आहे जे की या ठिकाणी पर्याय नंबर जर पाहायला गेलं भूमिपालन पद्धत ही जी आहे थोडक्यामध्ये जे की आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, अध्ययन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन डॅश हे आहे. तर याचं जे उत्तर होणार आहे ते आहे पर्याय नंबर जे की बी, नैदानिक कसोटी हे जे आहे याचं उत्तर जे की होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की 11वा असा आहे, HTML या शब्दाच्या योग्य अद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता, म्हणजेच काय, तर याचा जो फुल फॉर्म आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. काय होतो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे जे आहे थोडक्यामध्ये जे की याचं फुल फॉर्म हे होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये कॉन्सर्शियम असं जे आहे ते म्हणतो, तर जे की डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे, तर कोणता, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की ई शोध सिंधू हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 13वा, आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीची अमाप बाद डॅशमुळे होते, तर कशामुळे जे की होते, जे की आपल्या पाण्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे तुमचा संपूर्ण काही मिक्स स्वरूपाचा आहे मित्रांनो, आणि त्या स्वरूपानुसारच आपले संपूर्ण काही टेस्ट सिरीज आहेत जी की आपण बनवलेली आहेत, जी की येणाऱ्या काळात तुम्हाला संपूर्ण आपल्या ॲपमध्ये डे बाय डे सविस्तर वेळापत्रकानुसार तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारे आहेत. आणि वेळापत्रकानुसार सोडवल्यामुळे मित्रांनो तुमची ॲक्युरसी देखील संपूर्ण काही कंप्लीट होणारी असेल, आणि जो पेपर वनचा फॉर्मॅट आहे तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण पद्धतीने मिळणारा असेल. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच आपली ॲप डाउनलोड करून टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या मित्रांनो. वेळ तुम्ही अजिबात वाया घालू नका, कारण का तुमच्याकडे वेळ हा अतिशय कमी आहे. तर याचं जे उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की नायट्रेट व फॉस्फोमधील जे काय फॉस्फेटमधील वाढ यामुळे जे की होते. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, संशोधन पत्रिकेचे मानक मूल्य डॅशवर ठरते, जे की कशावर जे की ठरते म्हटलेलं आहे, डॅशवर ठरते म्हणजेच, तर यात जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो पर्याय नंबर या ठिकाणी जे की बी, इम्पॅक्ट फॅक्टर यावर जे आहे थोडक्यामध्ये ठरते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 15वा प्रश्न, काय म्हणतो पहा, घरगुती कारणांसाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक, जे की सौर औष्णिक ही जी आहे थोडक्यामध्ये जी की वापरली जाते. कशासाठी, तर घरगुती गरम पाणी करण्यासाठी. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, डॅश यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्ययन बाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, विद्यार्थी आणि पालक हे जे आहे याचं जे की महत्त्वपूर्ण उत्तर होईल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, कलेचा ऱ्हास केव्हा होतो, तर जी कला आहे ती कलेचा ऱ्हास केव्हा होतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक, जे की जेव्हा भाषेतून शास्त्र निर्माण होते त्यावेळी जे थोडक्यामध्ये जे की कलेचा ऱ्हास होतो असं या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पुढील 18वा असा आहे, RUSA योजना ही प्रामुख्याने डॅशसाठी आखलेली आहे, तर कशासाठी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरावे यासाठी जे की ही आखलेली एक योजना आहे. त्यानंतरचा आपला पुढचा 19वा प्रश्न असा आहे, घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे, हे विधान डॅश आहे, तर थोडक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरणावरचा हा थोडक्यात प्रश्न आहे जो की यामध्ये इन्क्लूड आहे, तर काय आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की प्रत्यक्ष हे जे आहे थोडक्यामध्ये जे की विधान आहे, म्हणून पर्याय नंबर याचं या ठिकाणी जे की उत्तर होईल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, विमर्शी या पद्धतीमध्ये जे की वापरतात या स्तरामध्ये. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, अध्ययन प्रक्रियेचे नियमन डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते, तर कोणत्या, तर या ठिकाणी अध्ययन प्रक्रियेचं, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की आकारिक मूल्यमापनाद्वारे केलं जातं. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅशवर परिणाम करतो, तर कशावर जे आहे ते परिणाम करतो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, संप्रेषणाची परिणामकारता यावर जे आहे ते परिणाम करते. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, जो पुढचा 23वा प्रश्न असा आहे, भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा डॅश या वर्षी सुरू करण्यात आली, कोण्या, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 1995 साली जी आहे ती सुरू करण्यात आली.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, UGCने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी डॅश इंडक्शन कोर्स जे की सुचविलेला आहे, तर कोणता? तर यात जे उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की अध्यापनाची तयारी करण्यासाठी जे की इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे, म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, माणसाला इतिहासाकडे बघण्याची दृष्टी कशामुळे प्राप्त झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सामाजिक परिवर्तन यामुळे जे आहे ते प्राप्त झाली. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, महापालिकेचा ओला घन कचरा डॅशचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते? तर यात जे उत्तर आहे या ठिकाणी जे काही महापालिकेचं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक, जे की कंपोस्टिंगचा कचरा वापरून माती सुपीक करता येऊ शकते, म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचा योग्य परिणाम डॅश हे असेल? तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की 2, म्हणजेच की बी, चतुर्थक विचलन हे जे आहे थोडक्यामध्ये जे की असणार असेल. पर्याय नंबर जे की याचं बी ह्या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, क्योटो प्रोटोकॉल हा डॅश संबंधित आहे? तर कशा संबंधित आहे? तर हा एक वैश्विक वातावरण बदल याच्याशी संबंधित हा आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 29 काय म्हणतो, गुणात्मक संशोधनातील डॅशच्या नोंदी करणे यास टिपण काढणे असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की चिंतनशील टिपा, जे की हे याचं उत्तर होणार असेल. क्रमांक पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ऍसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ए, SO2 हा जो घटक आहे थोडक्यामध्ये जे की आम्ल, ज्याला आपण आम्ली पाऊस असं देखील म्हणतो, ऍसिड रेन होण्यास जो की कारणीभूत ठरतो, म्हणून पर्याय नंबर याचं जे की ए हे उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की आपण या भागामध्ये पाहिलेले आहेत. जर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला रेग्युलरली पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली स्पेशली डे सिरीजची बॅच एनरोल करायची आहे त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.